नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। भारत पाकिस्तान मध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला युद्धबंदीचा निर्णय हा 18 मे पर्यंत वाढवण्यात आलेला आहे। पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी ही गुरुवारी पुष्टी केली आहे की पाकिस्तान आणि भारताच्या डीजीएमओ युद्धबंदीवर चर्चा करण्यासाठी हॉटलाईनवर चर्चा केली आणि त्यानंतर मुदतवाढ अंतिम करण्यात आली आहे। मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्यामुळे मी मर्यादा पाळली आहे, मर्यादेत राहील तेवढेच या पुस्तकात लिहिले आहे, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे। नरकातला स्वर्ग या त्यांच्या पुस्तकावरून भाजपकडून राऊतांवर टीका होत आहे। त्यावर आज माध्यमांशी बोलताना प्रतिक्रियेत राऊत यांनी सत्ताधारी पक्षांना चांगलाच फैलावर धरला आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धात मध्यस्थी केल्याच्या वक्तव्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता यू-टर्न घेतला आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धात मी मध्यस्थी केली नाही असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे। तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद मिटवण्यासाठी मी फक्त मदत केली असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी आता घुमघाव केला आहे। भारतीय हल्ल्यात कोणताही नुकसान झालं नाही हा पाकिस्तानचा दावा अमेरिकेच्या प्रतिष्ठित वृत्तपत्रानं खोटा ठरवला आहे। भारतीय विमान पाकिस्तानच्या हद्दीत 100 मैलापेक्षा जास्त अंतरावर पोहोचली होती असं वॉशिंग्टन पोस्टनं म्हटलं। एका विमानाला सुद्धा भारताच्या हल्ल्यात मोठं नुकसान झाल्याचं वॉशिंग्टन पोस्टमध्ये म्हटलं आहे। वॉशिंग्टन पोस्टने 27 सॅटेलाइट इमेजेसचा अभ्यास केला आहे। त्याच्या आधारेच वॉशिंग्टन पोस्टनं पाकिस्तानला तोंडावर पाडलं आहे। ब्रिटिश लेखक डेव्हिड वान्स यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर एका मोठे वक्तव्य केलं आहे। चीन आणि तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने डेव्हिड वान्स यांनी या दोन्ही देशांवर टीका केली आहे। चीनकडून पाकिस्तानचा प्रॉक्सी म्हणून वापर केला जातो असं ब्रिटिश लेखक डेव्हिड वान्स यांनी म्हटलं आहे। दहशतवादी आणि सैन्यात झालेल्या चकमकीत मारला गेलेला दहशतवादी अमीर नझीर वानी याने मृत्यूच्या आधी आपल्या बहिणीला व्हिडिओ कॉल केला आहे। यावेळी त्या कुटुंबाने दहशतवाद्याला आत्मसमर्पण करायला सांगितलं होतं, मात्र कुटुंबाचं न ऐकता त्याने सैन्याच्या जवानावर गोळीबार केला। तर या चकमकीपूर्वी आमिर यांनी आपल्या बहिणीला व्हिडिओ कॉल केला असल्याचं समजलं आहे। या व्हिडिओ कॉलचं फुटेज आता समोर आलं आहे। एमआयएम येणाऱ्या सर्व निवडणुका लढवणार असल्याचं मोठं वक्तव्य माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केलं आहे। इम्तियाज जलील म्हणाले, आम्ही लवकरच सदस्यता मोहीम राबवणार आहोत। फक्त महानगरपालिकाच नाही तर सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढवल्या जाणार आहेत। एमआयएम कडून अनेक मोठ्या बैठकी आयोजित केल्या जातील, ज्यामध्ये असदुद्दीन ओवैसी देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। भारताविरुद्धच्या युद्धात पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देणाऱ्या तुर्कीने पुन्हा एकदा दहशतवादाला आश्रय देणारा पाठिंबा दिला आहे। चांगल्या आणि वाईट काळात नेहमीच पाकिस्तानसोबत उभं राहू असं म्हणत तुर्किस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी काल एक ट्विट केले होते। यानंतर आज पुन्हा एकदा रेसेप तय्यिप एर्दोगन हे बरळल्याचं पाहायला मिळाले आहे। भारतातील उत्पादन आणि गुंतवणूक योजना अबाधित राहतील, राजकारणाची नाही तर स्पर्धेची चिंता आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर ॲपलच्या एका अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं आहे। भारत आमच्या जागतिक पुरवठा साखळीचा एक महत्त्वाचा भाग असल्याचं देखील ॲपलने म्हटलं आहे। ट्रम्प यांनी कंपनीच्या भारत धोरणावर टीका केली असून ही व्यवसाय नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितलं आहे। भारतात 9 विमानतळावर तुर्की कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी रद्द करण्यात आलेली आहे। राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत तुर्की कंपनीचं कंत्राट रद्द करण्यात आलेले आहे। सेलेबी आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांशी सुरक्षा मंजुरी रद्द करण्यात आलेले आहे। पाकिस्तान सोबतचे संबंध ताणले गेलेले असताना तुर्कीने पाकिस्तानला जाहीर समर्थन दिलं आहे। त्यानंतर आता भारत सरकारनं तुर्कीला हा मोठा दणका दिला असल्याचं मानलं जात आहे। भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू असताना भारतातील चित्रपट निर्मात्यांनी तुर्कीमध्ये कोणताही चित्रपट चित्रित करू नयेत असं आवाहन फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजच्या चित्रपट निर्मात्यांनी केलं आहे। यासह ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन कडून देखील अशाच प्रकारचं एक आवाहन भारतातील चित्रपट निर्मात्यांना करण्यात आलं आहे। ऑपरेशन सिंधू नंतर पहिल्यांदाच मंत्री राजनाथ सिंग श्रीनगरच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी बोलताना त्यांनी जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम हल्ल्यावर भाष्य केले आहे। पाकिस्तान जिथे उभं राहतो तिथे भिकाऱ्यांची रांग सुरू होते। आज भारत अशा देशांमध्ये समाविष्ट आहे जे एमआयएफला निधी देतात,
जेणेकरून MIF गरीब देशांना कर्ज घेऊ शकेल। भारताबद्दल संपूर्ण जगाला माहिती आहे की आपण नेहमीच शांततेला प्राधान्य दिले आहे, असं म्हणत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचं नाव घेऊन थेट हल्लाबोल केला आहे। ऑपरेशन सिंदूर आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल 45 गुप्त बैठका घेतल्या असल्याची एक मोठी बातमी समोर आली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला उत्तर देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असतानाच घेतला होता। पहलगाम हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NSA, CDS लष्करी अधिकाऱ्यांसह सोबत या गुप्त बैठका केल्या होत्या, अशी माहिती आता समोर येत आहे। गोकुळ दूध संघात मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांना मोठा धक्का बसलेला आहे, कारण गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे हे बंडाच्या तयारीत आहेत। तर अरुण डोंगळे यांची अध्यक्षपदाची 2 वर्षाची टर्म संपलेली असल्याने अध्यक्ष बदलाचं हालचाली सुरू असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता डोंगळे यांनी हे बंडाचं हत्यार उपसलेलं आहे। भारताच्या हल्ल्यात प्रचंड नुकसान झाल्यानंतर आता पाकिस्तान वटणीवर आलेला आहे। भारतासोबत शांतता चर्चा करण्यास तयार असल्यास शहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे। देश शांततेसाठी वाटाघाटी करण्यासाठी तयार असल्याचं शहबाज शरीफने सांगितलं आहे। पाकिस्तानच्या सैनिकांशी संवाद साधताना शहबाज शरीफ हे वक्तव्य केलं असल्याचं बघायला मिळत आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्यासाठी हत्येचा कट रचण्यात आल्याची मोठी बातमी समोर येत आहे। डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्यासाठी कोड 8647 जारी करण्यात आला होता। अमेरिकेचे सिक्रेट सर्व्हिस आणि FBI कडून तपास सुरू करण्यात आले आहे। दरम्यान FBIच्या एका माजी संचालकाकडून डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्यासाठी हत्येचे कट रचण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। भारत पाकिस्तान तणावात चीनची भूमिका असल्याचे 10 पुरावे आता समोर आलेले आहेत। चीनने पाकिस्तानला पुरवलेल्या क्षेपणास्त्राचा वापर भारताच्या विरोधात झाला असल्याचे देखील समोर आलं आहे। तर चीन आणि पाकिस्तानच्या भारताच्या विरोधात अनेक वेळा लष्करी सराव झाल्याचे देखील समजलं आहे। भारतीय लष्कराने आज पत्रकार परिषद घेऊन जम्मू काश्मीरच्या केलार आणि त्राल भागात दहशतवाद विरोधी केल्याच्या कारणाची माहिती दिली आहे। या कारवाईबद्दल बोलताना GOC फोर्सचे मेजर जनरल धनंजय जोशी म्हणाले, 12 मे रोजी आम्हाला केलरमधील उंच भागात दहशतवादी गटाच्या उपस्थितीची माहिती मिळाली। 13 मे रोजी सकाळी काही हालचाली आढळून आल्यानंतर आमच्या पथकांनी दहशतवाद्यांना आव्हान दिले, ज्यांनी गोळीबार करून प्रत्युत्तर दिले। संजय राऊत यांच्या नरकातलं स्वर्ग या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवारी पार पडणार असून यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। तर भाजप नेते चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे। त्यांनी गटारातील अर्क असं नाव लगावलं आहे, शोभलं असतं असं म्हणत राऊतांना डिचवलं आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे। पाणी सोडण्यासंदर्भात आता पाकिस्तानकडून पोकळ धमक्या देण्याचा प्रयत्न केला जात आहे। पाकिस्तानचा पाणी पुरवठा बंद करण्याचा विचार केला तर भारताला उत्तर देऊ अशी फुसकी धमकी शहबाज शरीफ यांनी दिलेली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सपकाळ यांची ही उद्धव ठाकरे सोबतची पहिलीच भेट आहे। काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती। महाविकास आघाडीच्या पुढील वाटचाली संदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। भारताने पाकिस्तानच्या विरोधात पाऊल उचलावा, आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी मोठी घोषणा बलुचिस्तानच्या आंदोलकांनी केली आहे। महरांग बलोच यांच्या भाषणावेळी आंदोलकांकडून अशा प्रकारची घोषणाबाजी झाली आहे। अशातच महरांग बलोच यांच्या भाषणावेळी देखील बलुचिस्तान भारतासोबत असल्याचं म्हणत पाकिस्तान विरोधात पाऊल उचलण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल भाजपचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होते। कर्नल सोफिया कुरेशी बद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने विजय शाह यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते। या आदेशानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर विजय शाह यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याचे पाहायला मिळत आहे। राज्यासह देशात अनेक ठिकाणी सध्या अवकाळी पावसाळा सुरुवात झालेला आहे। मुसळधार पावसामुळे ग्रामपंचायतच्या कार्यालयात चक्क पाणी शिरल्याची घटना घडली आहे। बेळगावच्या बैलहोंगाळा येथील सतगट्टी या गावात हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे। तर ह्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे। तर ह्या होता आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या। परत उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा 1 TV न्यूज मराठी।